सर्वांना क्रांतिकारी दिन. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मला भाषण करता येत नाही. पहिल्यांदाच एवढ्या लोकांसमोर बोलतो. काय चुकलं तर समजून घ्या. मी जास्त काही फार बोलणार नाही. बरेचसे वक्ते यापूर्वी बोलून गेले. पुढाकालीन चॅरिटेबल ट्रस्ट जो समाजाने निर्माण केला, पुढाकालीन चॅरिटेबल ट्रस्ट जो समाजाने निर्माण केला, तो ट्रस्ट शिवाकालीन बुद्धविहाराची जागा ट्रस्टला मिळावी यासाठी तो ट्रस्ट केला गेला होता. परंतु काही कारणाने समाजाला विश्वासात न घेता, समाजाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता, समाजाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता त्या ट्रस्टवाल्याने कम्युनिटी सेंटरची मागणी केली. कम्युनिटी सेंटरची मागणी केली. कम्युनिटी सेंटरची मागणी केली आणि आरक्षित असलेली बुद्धविहारासाठी जागा ही शासनाने उडवून टाकली. ट्रस्टच्या आम्ही बऱ्याच वेळा विनंती केला की तुम्ही तुमचे विचार बदला. आमच्या समाजाला ही जमीन पाहिजे. आता ती करता असती तरी समाजाला चाललं असतं, परंतु ट्रस्टवाल्याने ही जागा इथले पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या संगमताने शासनाचा हातात घालण्याचा घेतला आणि ती जागा उदय सामंत यांनी या आमच्या ट्रस्टच्या दलालांना हाताशी घेऊन, समाजातले दलाल, हे समाजातले दलाल आहे शिवाकालीन चॅरिटेबल ट्रस्ट, त्यांचे प्रमुख प्रकाश पवार हे आमच्या समाजातले एक घातकी आणि दलाल व्यक्तिमत्व आहे. या दलालांना आमचा समाज कधीच माफ करणार नाही. आज आम्हाला एवढ्या संख्येने इथे उपस्थित राहण्याची गरज पडली या दलालांमुळे. या दलालांनी सामंत साहेबांच्या घरात पाणी भरावं, परंतु आमच्या समाजाची जमीन आम्ही या शासनाच्या ताब्यात देणार नाही. अनेक वेळा 4 बैठकी झाल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या. आम्ही भीम अंतर्गत पहिल्यापासून सुरुवात केली की ही जमीन ही समाजाला मिळाली पाहिजे. 4ही बैठकामध्ये हे ट्रस्टवाले पूर्ण सभागृह एकमताने सांगत होते की तुम्ही जे काम करताय ते चुकीचं करताय. हे ट्रस्टवाले केवळ बैठक बोलून पाडायचे. बैठक 4 बैठक प्रकाश पवारांनी ट्रस्ट रद्द करतो म्हणून सांगितलं. सामंत साहेबांनी फोन केला, दौन दिला आणि ह्या भाडव्याने लगेच प्रेस घेऊन आम्हाला ट्रस्ट रद्द करायला म्हणून सांगितलं. असे भाडव्या समाजाने मी डायरेक्ट बोलतो, मला भाषण करता येत नाही आणि मी हा ट्रस्ट व्हायला घाबरत नाही आणि नाही पालकमंत्र्यांना सुद्धा घाबरत. तुम्हाला जे करायचं ते करा. ही जमीन आम्ही आमची मिळवणारच आणि तिथे आमच्या समाजाचा बुद्धविहार होईल. नाही ना असतो आम्हाला न्यायालयात जावं लागलो. समाजामध्ये संघर्ष नको म्हणून आम्ही न्यायालयाने सुद्धा आम्हाला स्टे दिला आणि स्टे दिला. हीच आमची जमेची बाजू पहिली समाजाची. ही जमेची बाजू समाजाची पहिली आहे. आज एवढी जनता उपस्थित राहिले, एवढी जनता या मोर्चासाठी, मुक्ती मोर्चासाठी उपस्थित राहिले. हाच आमचा खरा विजय आहे. ट्रस्टवाल्याला बघा, कालपर्यंत पत्रकार परिषद घेत होते. रत्नागिरीतले एक युवा कार्यकर्ते भाडखाव युवा कार्यकर्ता शहरामध्ये राहतो, तो पत्रकार परिषद घेऊन सांगतोय की मोर्चाला कोणी जायचं नाही. हरचोरी विभागामध्ये फोन करून मनोज कांबळे, हरचोरी विभागातले मनोज कांबळेला फोन करून सांगितलं तुमच्याकडून कोणत्याही माणसाला पाठवायचं नाही. मनोज कांबळेने सांगितलं भाडखाव मी 10 गाड्या घेऊन येईन, 10 गाड्या. तो भाडखाव कुठे ऐकत असेल तर त्याने ऐकावं. त्याला नाव कशाला घ्यायचं ते भाडव्याचं. आज लक्षात घ्या, सामंत साहेबांनी आम्हाला 2 वेळा बैठकीसाठी बोलवलं होतं. आदरणीय आमचे देवेंद्रजी कांबळे साहेब मी बैठकीला गेलो होतो. सामंत साहेबांनी आम्हाला विचारलं काय चाललं, आम्ही एवढंच बोललो ती जमीन आमच्या समाजाला द्या, कम्युनिटी सेंटर आम्हाला नकोय. सामंत साहेब म्हणतात नाही निधीसाठी ते केलेलं आहे. आम्ही म्हटलं आमच्या समाजाला पैसा आहे, आमचा समाज श्रीमंत आहे, तुमच्या निधीची आम्हाला गरज नाही. 8.5 कोटी रुपये नको आम्हाला, 8.5 कोटी रुपये नको आम्हाला. सामंत साहेबांनी तिथे आम्हाला सांगितलं नाही तिथे होणार ते कम्युनिटी सेंटरच होणार. मी खायला नाही. सामंत साहेब कम्युनिटी सेंटरसाठी खायला. अरे तुम्हाला खाणच राहायचं असेल ना तर तिथे आमच्या बौद्ध समाजाची जमीन ताब्यात द्या आणि खायला लावा. कम्युनिटी सेंटरसाठी कशाला खाण मिळत आहे, कम्युनिटी सेंटरसाठी कशाला खाण मिळत आहे. आणि आम्ही त्याच बैठकीमध्ये सांगितलं की हे जे समोर बसलेले आहेत चॅरिटेबल ट्रस्टचे लोक
यांच्या बाजूने समाज नाही, समाज आमच्या बाजूने आहे. सामंत साहेब विचार करा, हे ट्रस्टवाले तुमची राजकीय हत्या करतील. येणाऱ्या विधानसभेमध्ये लक्षात ठेवा, हे ट्रस्टवाले तुमची राजकीय हत्या करतील. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.